हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना, मज्जेत ना? मी पण मज्जेत. आज आम्ही बनवणार आहोत हेल्दी पिझ्झा, जो घरच्या घरी बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून, आणि तो आज माझ्या मुलीला खायचा आहे. तर चला मग बनवूया, आज ही रेसिपी बघूया. आजचा पिझ्झा जर तुम्हाला माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. ही आहे माझी मुलगी ईशानी. हॅलो. चला तर मग आपण रेसिपी बघूया. हे बघा फ्रेंड्स, मी इथे घेतली आहे गव्हाच्या पिठाची पोळी, जी मी थोडीशी जाडसर लाटली आहे. बघून घ्या. आता मी ह्याच्यावरती फॉर्कने असे डॉट डॉट करून घेणार आहे, जेणेकरून आपली चपाती फुटता कामा नये, आणि ही खाण्यासाठी सुद्धा हेल्दी आहे. आणि ही मी थोडीशी हिला शेकून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला थोडी चपाती ही टाईटनेस होईल आणि पिझ्झा बनवायला इझी जाईल. त्यामुळे मी हिला थोडी मागून पुढून दोन्ही साईडने शेकून घेणार आहे आणि त्याच्यावरती थोडंसं बटर लावणार आहे. चला तर मग बघूया. हे बघा, मी आता तव्यावरती तूप टाकलं, बटर टाकलेलं आहे. आणि ही चपाती ठेवलेली आहे. ही मी स्लो गॅसवरती शिकवते. स्लो गॅसने थोडासा याला टाईटनेस येईल आणि त्यानुसार ही पिझ्झा बनवायला इझी जाईल. तोपर्यंत आपण त्याचे साहित्य बघूया. इथे मी घेतलं आहे मोझरेला चीज, थोडंसं टोमॅटो, थोडंसं पनीर, थोडंसं ऑनियन, मिक्स बेल पेपर, रेड अँड येल्लो, आणि कॅप्सिकम ग्रीन, पिझ्झा मिक्स, ऑरिगॅनो, पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस, आणि हे मेयोनीज. तर आपण हे सर्व साहित्य टाकून आज पिझ्झा बनवणार आहोत, आणि हाही घरच्या घरी बनवलेला हेल्दी पिझ्झा आहे. त्यामुळे मुलांना खाण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही. आणि मेन बेस हा आपला गव्हाच्या पिठाचा आहे, म्हणून काहीही त्रास होऊ शकत नाही. मुलंही आरामात खाऊ शकतात, टिफिनला नेऊ शकतात. बघा, मी ह्याला आता थोडंसं पलटी करणार आहे, थोडंसं फ्राय करणार आहे. हे बघा, आता मी ह्याला अर्धी शिजवून घेतली आहे. थोडीशी चपाती ही शिजलेली आहे. आता ह्याच्यावरती आपण लावणार आहोत मेयोनीज. मेयोनीज टाकलंय मी. मग आपण टाकणार आहोत थोडासा पिझ्झा सॉस. जास्त स्पायसी नको आहे माझ्या मुलीला, म्हणून मी थोडा पिझ्झा सॉस थोडा कमी टाकणार आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे टोमॅटो सॉस, थोडासा जास्त. आता मी याला स्प्रेड करून घेणार आहे. हे बघा, मी सगळीकडे पसरवून घेते.
आता मी याच्यामध्ये टाकणार आहे ऑनियन. मी बारीक कट केलं आहे कारण की जाडा कट केला तर माझी मुलगी खाणार नाही, म्हणून मी थोडा बारीक कट केला आहे. हे बघा, मी थोडा असं स्प्रेड केलं आहे इकडे. त्यानंतर मी टोमॅटो टाकणार आहे. तो मी थोडा जाडसर कापलाय, कट केलाय. हे बघा, मी माझ्या मुलीला बाहेरचा पिझ्झा देत नाही खायला, कारण मी घरच्या घरी तिला बनवून देते. त्यामुळे तो आवडीने खाते आणि काही म्हणजे तिच्यासाठी तो हेल्दीही असतो. आता मी हे रेड आणि येलो बेल पेपर आणि कॅप्सिकम हे स्प्रेड करते. आता मी यावर टाकणार आहे छोटे छोटे क्यूब केलेले पनीर. बघून घ्या, हे मी कट करून टाकले. पनीरनेही पिझ्झाला एक वेगळा टेस्ट येतो. आता मी यावर टाकणार आहे मोझरेला चीज. आधी थोडंसं टाकणार आहे कारण की मला त्याच्यावरती ऑरेगॅनो आणि पिझ्झा मिक्स मसाला टाकायचा आहे. त्यानंतर मी पुन्हा एकदा त्याच्यावरती पिझ्झाचा मोझरेला चीजचा थर लावणार. चीज टाकल्याने ना सगळ्या भाज्या एकत्रित राहतात. हे बघा, मी पिझ्झा मिक्स मसाला टाकत आहे. आता यावर ऑरेगॅनो टाकत आहे. बघा, मी ऑरेगॅनो स्प्रेड केलाय. तर मी थोडंसं रेड चिली फ्लेक्स टाकणार आहे, थोडंसं तिखट येण्यासाठी, जास्त नाही, थोडंसं. बघा, आता मी पुन्हा एकदा त्याला चीजचा लेयर लावणार आहे, जेणेकरून व्यवस्थित मसालेही याच्यामध्ये शिजतील. हा माझ्या मुलाचा आवाज आहे, बडबड करतोय आणि मस्ती करतोय. झाला आपला पिझ्झा बेस तयार. आता आपण याला स्लो गॅसवरती ठेवणार आहोत, जेणेकरून स्लो गॅसवरती झाकण लावून ठेवणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित शिजला जाईल आणि पिझ्झाही यातल्या सगळ्या भाज्या शिजल्या जातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
चीजही ह्याच्यामध्ये पूर्णपणे मेल्ट होईल आणि खायलाही खूप टेस्टी लागेल. चला तर मग आपण ठेवूया. हा बघा, मी तव्यावर टाकला आहे. आता मी ह्याला थोडा वेळ झाकून ठेवणार आहे आणि 5 मिनिटांनी आपण ह्याला बघूया. आणि मी स्लो गॅस केला आहे. 5 मिनिटांनी आपण पाहूया, पिझ्झा आपला रेडी होईल. बघा, आपण 5 मिनिटांनी पुन्हा एकदा थोडंसं चेक करणार आहोत. अजून हा झालेला नाही आहे. अजून आपण 5 मिनिटं ठेवूया, जेणेकरून हा छानपैकी होईल आणि यातल्या भाज्याही शिजतील. थोडासा बघा, चीज मेल्ट होत आहे. अजून याला थोडा वेळ झाकून ठेवू आपण आणि 5 ते 7 मिनिटांनी ह्याला आपण ओपन करून बघूया, झाकण काढून. आणि त्यानंतर आपण पिझ्झा सर्व करूया. बघा, डुग्गू खूप मस्ती करत होता आणि खूप आवाज करत होता. व्हिडिओमध्ये ह्याचा पूर्णपणे तुम्हाला ह्याचाच आवाज येत असेल. हा खूप मस्तीखोर आहे आणि खूप सतवतो मला. बघून का ह्याच्याकडे. आता हा बघत नाहीये. एरवी नाहीतरी मोबाईल वाजला की त्याचं नुसतं चालू असतं मोबाईलमध्ये आवाज द्यायचा. आता तो झोपीलाही आलाय थोडासा. चला तर मग आपण थोडा गुशी मस्ती माझ्याकडे बघूया. आवाज आहे. हॅलो हाय बोल. हॅलो हाय. त्याला मोबाईल पकडायचा असतो हातात. हॅलो. हे बघा, आपला पिझ्झा आता झाला आहे रेडी. बघा किती छान दिसतोय आणि त्याचं टेक्स्चरही बघा किती छान आलेलं आहे आणि खूप छान प्रकारे घमघमाट येतोय पिझ्झाचा. खूप छान दिसतोय तो. पूर्णपणे यातल्या भाज्या सगळ्या मेल्ट झाल्या आहेत. हे बघा, हा पिझ्झा आता किती छान झालेला आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढूया. हे बघा, आपला पिझ्झा झाला आहे आता रेडी मस्तपैकी. त्यातले सगळे इन्ग्रेडियंट्स शिजले आहेत आणि हा आता मी प्लेटमध्ये काढून कट करणार आहे. चला तर मग आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. हा बघा, मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि छानपैकी दिसतोय बघा. आणि यातलं सगळं चीज सुद्धा मेल्ट झालेलं आहे. सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये एकत्रित होऊन पूर्णपणे टच झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता बघा. हा आहे माझा हेल्दी पनीर चीज पिझ्झा, जो हेल्दी आहे आणि घरच्या घरी बनवलेला आहे. मी बघू शकता. आता आपण याला कट करूया. हे कटर आहे, याने आपण याला कट करूया. बघा किती इझिली कट होत आहे. हा बघा, मी याला छान प्रकारे कट केलेला आहे. Wow, mommy. So yummy. Yummy. हे बघा फ्रेंड्स, आम्ही पिझ्झा खात आहोत घरी बनवलेला. सो डेलिशियस, सो यम्मी. आवडला तुला पिझ्झा?